नमस्कार. आज आपण एका अशा नाटकाविषयी बोलणार आहोत जे फक्त एक नाटक नव्हतं, तर तो एक स्फोट होता. भारतीय रंगभूमीच्या इतिहासातलं एक वादळ. हो, संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी एक संतापाची आणि वेदनेची किंकाळीच होती ती. स्वातंत्र्य नक्की कोणाला मिळालं? विचार करा, देशाला स्वातंत्र्य मिळवून कित्येक दशकं उलटली होती, पण हा प्रश्न लाखो लोकांच्या मनात घुमत होता. आणि याच प्रश्नातून, याच निराशेतून एका अशा नाटकाचा जन्म झाला ज्यानं रंगभूमीचा चेहरा मोहराच बदलून टाकला. बरं, हे नाटक इतकं महत्त्वाचं का ठरलं? त्याची ताकद समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल. त्या काळात जावं लागेल ज्या काळात हे नाटक लिहिलं गेलं. बघा, 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. 50-60च्या दशकात एका नव्या राष्ट्राची स्वप्न पाहिली गेली. पण 1979 उजाडेपर्यंत, म्हणजे जवळपास 3 दशकांनंतर, अनेकांसाठी स्वातंत्र्याचं ते वचन म्हणजे एक थट्टा बनून राहिलं होतं. एका तुटलेल्या स्वप्नाची कडू जाणीव सगळीकडे पसरली होती. म्हणजे 70च्या दशकाचं वास्तव खूप वेगळं होतं. स्वातंत्र्याबद्दल सगळीकडे एक प्रकारचा भ्रमनिरास होता. दलित समाजावरचे अत्याचार थांबले नव्हते, उलट ते वाढतच चालले होते. सामाजिक विषमतेची दरी इतकी मोठी होती की स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय हाच प्रश्न लोक विचारू लागले होते. आणि याच अशा अस्वस्थ वातावरणात कलेच्या दुनियेत एक नवी चळवळ उभी राहिली. एक आवाज जो समाजाला त्याचा खरा विद्रूप चेहरा आरशात दाखवण्यासाठी पुढे सरसावला. ही चळवळ होती दलित रंगभूमी. हे फक्त मनोरंजन करणारं नाटक नव्हतं, अजिबात नाही. दलित रंगभूमी म्हणजे एक साहित्यिक चळवळ होती जिचा उद्देशच होता सामाजिक वास्तवावर थेट भाष्य करणं. दलित समाजाचे अनुभव, त्यांच्यावर होणारा अन्याय, त्यांचा संघर्ष, या सगळ्याला एक आवाज देण्याचं काम या रंगभूमीने केलं. म्हणजे हे एक शस्त्रच होतं, बदलाचं रणशिंग. तर मग याच चळवळीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरलेल्या नाटकाकडे आता आपण वळूया. या नाटकाचं नाव होतं काळोखाच्या गर्भात. लेखक होते भ.श. शिंदे आणि वर्ष होतं 1969. हे नाटक मराठवाड्यातल्या दंगलीतून प्रेरित होतं. म्हणजे याचा विषयच होता दलितांवर होणारा अन्याय आणि हिंसाचार. हे फक्त एखाद्या घटनेवर आधारित नाटक नव्हतं, तर जातीय हिंसाचाराला दिलेला तो एक थेट सडेतोड जबाब होता. आणि या नाटकाचं वास्तव इतकं भेदक होतं की ते पाहताना नजर दुसरीकडे वळवणं शक्यच नव्हतं. समाजात चाललेल्या हिंसेचं ते एक नग्न, कटू सत्य होतं जे प्रेक्षकांना पाहणं भागच होतं. नाटकात अमानुष अत्याचारांचं इतकं स्पष्ट आणि दाहक चित्रण होतं कारण लेखक भ.श. शिंदेंचा हेतू अगदी स्पष्ट होता. त्यांना प्रेक्षकांना आरसा दाखवायचा होता. त्यांना त्या वास्तवाला सामोरं जायला भाग पाडायचा होता ज्याकडे लोक सोयीस्करपणे दुर्लक्ष करत होते. उदाहरणार्थ, पुरुषांचे डोळे काढणे, बायकांना नग्न करून ढिंड काढणे. विचार करा, ही वाक्य जेव्हा रंगमंचावर जिवंत होतात तेव्हा काय परिणाम होत असेल? या नाटकाने अशा भयंकर गोष्टींना थेट रंगमंचावर आणलं. त्यामुळे अन्याय ही फक्त एक कल्पना न राहता ते एक भयानक वास्तव म्हणून लोकांच्या समोर उभं राहिलं. आणि मग नाटक एक मूलभूत प्रश्न विचारतं, जर तो हिंसक झाला तर याची जबाबदारी कोणाची? हाच तर या नाटकाचा गाभा आहे. म्हणजे नाटक प्रतिकार करणाऱ्या व्यक्तीला दोषी ठरवत नाही, तर त्या असह्य अत्याचारावर बोट ठेवतं ज्यामुळे त्याला हिंसक व्हावं लागलं. तर या नाटकाचं महत्त्व आणि त्याचा वारसा काय आहे? खरं तर त्याचा प्रभाव फक्त कथेपुरता मर्यादित नव्हता. त्याने संपूर्ण नाट्यविश्वालाच हादरे दिले. हे नाटक दलित रंगभूमीच्या इतिहासातला एक मैलाचा दगड मानलं जातं. का? कारण या नाटकानं दलित रंगभूमीला एक नवी ओळख, एक नवी परिपक्वता दिली. व्यवस्थेविरुद्धच्या लढ्याचं इतकं थेट चित्रण यात होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतका गंभीर विषय असूनही तो प्रेक्षकांपर्यंत अगदी स्पष्टपणे आणि साधेपणाने पोहोचवला गेला. आणि या नाटकाची अजून एक गंमत म्हणजे त्याचं दुहेरी आकर्षण. म्हणजे बघा, ग्रामीण भागातील लोकांना ते लोकनाट्याच्या शैलीमुळे आपलंसं वाटलं, त्यातला विनोद लोकांना आवडला, तर दुसरीकडे शहरी प्रेक्षकांना त्यातलं भेदक सामाजिक वास्तव भावलं. एकाच वेळी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांशी जोडलं जाणं हे खरंच एक मोठं यश होतं. आणि हे काही साधंसुधं रस्त्यावरचं नाटक नव्हतं. हे नाटक प्रॉपर कमानी रंगमंचासाठी, म्हणजे मोठ्या प्रोफेशनल स्टेजसाठीच तयार केलं गेलं होतं. त्यात नेपथ्य, दिवे, संगीत या सगळ्या गोष्टी होत्या. यावरूनच या नाटकाची महत्वाकांक्षा दिसून येते. त्याला फक्त एक आंदोलन म्हणून नाही, तर एक गंभीर, महत्त्वपूर्ण नाट्यकृती म्हणून ओळख हवी होती. शेवटी काळोखाच्या गर्भात आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं. कला अत्याचाराविरुद्ध आवाज कशी बनू शकते? 1979 साली हा प्रश्न जेवढा महत्त्वाचा होता तेवढाच तो आजही आहे. हाच या नाटकाचा खरा वारसा आहे जो आपल्याला सतत विचार करायला लावतो.